AC दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकने पूर्ण दिवसभर मला तर त्याने झोपूच दिलं नाही. आधीच गरमत होतं आणि त्यात त्याने तर माझा घामच काढला. त्याला मी म्हटलं की लवकर आवर, आता माझा नवरा येईल, पण तो काही ऐकतच नव्हता. तो थांबून थांबून करत होता. पण सगळं करून झाल्यावर मनाला जो गारवा भेटला तो काही वेगळाच होता. त्यानंतर मात्र मी त्याचे आभार मानले, कारण त्याने तर माझी गरज भागवली होती. मी आणि मी घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून लग्न केल्यामुळं घरच्यांनी आमच्याशी बोलणं बंद केलं होतं. गेली 3 वर्ष आम्ही दोघं अगदी जवळच्या सगळ्यांपासून अगदी लांब राहतोय. त्याचं झालं असं की प्रतीक हा माझ्या बाबांचाच विद्यार्थी. माझे बाबा एका माध्यमिक शाळेवर शिक्षक होते. त्यांच्या शाळेतील काही मोजकीच हुशार आणि प्रामाणिक मुलांमधलाच एक जण म्हणजेच प्रतीक अभ्यासाबरोबरच खेळ, सांस्कृतिक उपक्रम या सगळ्यात नेहमीच पुढं असायचा. पण माझ्या बाबांची त्याच्यावर जास्त मर्जी असण्याचं मेन कारण म्हणजे खो खो. कारण माझे बाबा त्या शाळेवर इतिहास शिकवण्यासोबतच PT क्लास पण घ्यायचे आणि त्यात त्यांचा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे खो खो. आणि त्यात सगळ्यात चपळ आणि तरबेज असणारे खेळाडू म्हणजे प्रतीक. या सगळ्यांमुळं आणि प्रतीकच्या लागवी स्वभावामुळे प्रतीक बाबांना जास्तच आवडायचा. त्यामुळे काही कारणास्तव, काही कामामुळे त्याचं वरचेवर आमच्या घरी येणं व्हायचंच. आणि तेव्हापासूनच प्रतीक आणि माझी मैत्री होती. तसं बघितलं तर प्रतीक आणि माझं वय सारखंच आणि दोघं पण सेम क्लासमध्ये शिकत होतो. पण माझी शाळा दुसरी असल्यामुळं त्याच्याशी शाळेत काय माझा संपर्क येण्याचा योग आला नाही. पण जेव्हा तो आमच्या घरी यायचा तेव्हा मात्र तो मनमोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारायचा. सुट्टीच्या दिवशी तर कधी पूर्ण दिवसच प्रतीक आमच्या घरी असायचा. आम्ही दोघं खेळायचो, मस्ती करायचो, गप्पा मारायचो. शालेय जीवन हे असंच पुढं जात गेलं. आमच्यामधली मैत्री पण घट्ट होत गेली. आणि मग त्याला खरं वळण भेटलं ते 10वी नंतर. कारण 10वी नंतर प्रतीकने आणि मी एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, एकाच डिपार्टमेंटला आणि एकाच वर्गात. त्यामुळे आता आमच्यातलं बोलणं आणखीनच वाढलं होतं. कॉलेज आणि त्या बाहेरील गोष्टी, घरातल्या गोष्टी, चांगले वाईट अनुभव आणि बाकी सगळं मनातलं आता आम्ही एकमेकांसोबत बोलू लागलो होतो. साहजिकच आमची मैत्री आणखीनच पुढं सरकली होती. आता प्रतीकचं पहिल्यापेक्षा जास्तच घरी येणं जाणं चालू झालं होतं. पण अगदी पहिल्यापासूनच ती गोष्ट चालू असल्यामुळं घरातल्यांना काही त्याचं नवल वाटलं नाही. त्यात आता तर आम्ही एकाच कॉलेजला होतो, त्यामुळे आमचं तासनतास बोलणं, बाहेर जाणं, कॉलेजला सोबत जाणं हे सगळं घरच्यांना पण सवयीचा भाग वाटू लागलं होतं. असेच दिवस गेले. बघता बघता 12वी संपली आणि आम्ही दोघे पण चांगल्या मार्कने पास झाल्यामुळं आम्ही एकत्रच BComला ॲडमिशन घेतलं. पण तोवर आमची मैत्री ही मैत्रीच्या पुढं गेली होती आणि जवळपास ती प्रेमाजवळ येऊन थांबली होती. आणि तो विचार मनात येणं पण साहजिक होतं, कारण त्या वयात काय चांगलं, काय वाईट, काय चूक, काय बरोबर याची बऱ्यापैकी समज आली होती. त्यामुळे आम्ही दोघांनी लग्न करून कायम सोबत राहायचं ठरवलं आणि मग आमचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला, ज्यात फक्त आम्ही दोघेच होतो. आजूबाजूची गोष्टी, आजूबाजूची माणसं या सगळ्यांचं आम्हाला काही एक घेणं देणं नव्हतं, कारण डोक्यात विचार फक्त एकमेकांचाच असायचा. याच आमच्या प्रवासात BComचं पहिलं वर्ष संपत आलं. पण सगळ्या दरम्यान आमच्या वागणुकीमुळे आणि वर्तनामुळे घरच्यांना मात्र आमच्यावर शंका यायला लागली होती. आणि ती शंका एक दिवस आईने मला बोलवून दाखवली आणि आई म्हणाली की तुझ्या आणि प्रतीकच्या वागण्यातला बदल आम्हाला दिसून येतोय. तुमच्यामध्ये काही वेगळं असेल तर ते आत्ताच थांबवा, कारण ही गोष्ट माझ्या आधी तुझ्या बाबांच्याच लक्षात आली आहे. पण ते न बोलता त्यांनी मला तुझ्यासोबत बोलायला सांगितले. त्यामुळे तुमची मैत्री आता जेवढ्याच तेवढी राहील हे तुमच्यासाठी चांगलं आहे. आई असं बोलताच माझ्या अंगावर काटाच आला, कारण आपण जे काही जगापासून किंवा घरच्यांपासून लपवून करत असतो, वागत असतो, ते त्यांना जाणवलेलं असतं. आणि मग अचानक ते आपल्यासमोर आल्यावर नेमकं काय होतं हे मला त्या दिवशी समजलं. मी आईला काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये मी ही गोष्ट प्रतीकला सांगितली. त्यावर तो म्हणाला की आता घरच्यांना शंका आलीच आहे,
तर आपण होऊन त्यांना खरं काय ते सांगितलेलं बरं होईल. मग त्यानंतर ते काय म्हणतायत ते बघू. पण त्याच वेळी मी प्रतीकला म्हणाले की घरचे काही पण म्हणू देत, मला तर कायम तुझ्यासोबतच राहायचं आहे. माझ्या या बोलण्यावर प्रतीक शांतच. आणि मग शेवटी काही दिवसांनी आम्ही दोघांनी घरात आई बाबांसमोर आमच्या नात्याबद्दल सांगितलं. पण त्यानंतर जे झालं ते अनपेक्षितच होतं. त्या दिवशी बाबा जसे चिडले होते ना, त्याच ते रूप मी पहिल्यांदाच बघितलं होतं. तरीसुद्धा मी त्यांच्यासमोर माझं मत मांडलं, पण ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि मग ते प्रतीकला ज्या पद्धतीने बोलले ते मी आधी कधीच ऐकलं नव्हतं. शेवटी त्यांनी प्रतीकला हाताला धरून ढकलून घराबाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला. ही गोष्ट मात्र माझ्या मनाला अगदीच लागली होती. या सगळ्यातून सावरत होते आणि पुढं काय करायचं याचा विचार करत होते. तोवर बाबांनी माझं ॲडमिशन दुसऱ्या गावातील कॉलेजला केलं आणि मला मावशीकडे राहायला दुसऱ्या गावात पाठवलं. आणि प्रतीकाने माझा संपर्क फक्त मोबाईल पुरताच राहिला होता, तो पण घरच्यांपासून चोरून. कारण मावशी आणि तिच्या घराला लोकांची पण माझ्यावर बारीक नजर होती. एक एक दिवस पण जेलमध्ये असल्यासारखाच घालवत होते. असंच मग काही महिने गेले आणि मग शेवटी मी प्रतीकला म्हणाले की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तू मला घेऊन चल. त्यावर प्रतीकने थोडी टाळाटाळ केली, कारण आधीच बाबांचा विश्वास गमावल्यामुळे त्याच्या मनाला लागलं होतं. त्यामुळे तो काही बोलत नव्हता. पण माझा निर्णय झाला होता आणि मी त्यावर ठाम होते. त्यामुळे मी त्याला विश्वासात घेतलं आणि लग्नासाठी तयार केलं. आणि मग एके दिवशी मी कॉलेजला गेलेले असतानाच तिथून प्रतीकसोबत निघून गेले. दुपारी कॉलेज सुटल्यावर मी लवकर घरी आले नाही. माझा कॉल पण बंद लागला. आणि मग मावशीने माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीकडे चौकशी केली, तर तिला समजलं की मी त्या दिवशी कॉलेजला गेलेच नव्हते. त्यानंतर मात्र मावशीच्या मनात आलेली शंका अजूनच वाढली. तिने बाबांना आणि आईला कॉल करून ही गोष्ट सांगितली. सगळीकडे शोधाशोध चालू झाली, पण तोवर मी आणि प्रतीकने लग्न केलं होतं. आणि मग आम्ही लग्नाचे फोटो आईच्या मोबाईलवर पाठवला. तो बघून त्यांची शोधाशोध तर थांबली, पण त्या सगळ्यांचं माझ्याशी असलेलं नातं मात्र संपलं. आणि मग त्यानंतर माझा आणि प्रतीकचा नवीन प्रवास सुरू झाला. आम्ही एक नवीन सुरुवात केली, ज्यात दोघांना पण एकमेकांची साथ होती. आम्ही एक भाड्याने छोटी खोली घेतली आणि मग दोघांनी पण जॉब बघितला. हळूहळू संसाराला लागणारी एक एक गोष्ट जोडत गेलो. कामात प्रगती होत गेली. आणि मग आम्ही एका चांगल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला. आणि आता त्यामध्ये त्या सगळ्या वस्तू होत्या ज्या एका सुखी संसाराला अपेक्षित असतात. त्यानंतर मागच्या 4 महिन्यापासून प्रतीकने माझा जॉब बंद केला आणि मला घरीच थांबूनच स्वतःची काळजी घ्यायला सांगितली. त्याचं कारणही तसंच होतं की मला दिवस गेले होते. त्यामुळे गेली 4 महिने मी घरातच होते. आणि मग मागच्या आठवड्यात अचानक आमच्या घरातला AC बंद पडला. बाहेर गरमी असल्यामुळे AC शिवाय राहणं जरा कठीणच वाटत होतं. त्यात माझी प्रेग्नेन्सी प्रतीकने एवढी मनावर घेतली होती की त्यात मला काहीच कमी पडायला नको किंवा मला कशाचीच त्रास व्हायला नको याचीच तो काळजी घेत होता. त्यामुळे सकाळी कामावर जाताना तो मला सांगून गेला की जाता जाता मी AC दुरुस्त करणारा मेकॅनिकल पाठवून देईन, त्याच्याकडून AC दुरुस्त करून घे. आणि मग साधारण 11च्या दरम्यान एक मेकॅनिक आमच्या घरी आला. तो एक 20 वर्षाचा तरुण मुलगाच होता. त्याने त्याचं काम करायला सुरुवात केली. मी त्याच्यासाठी चहा बनवला आणि मग गरमी जास्त असल्यामुळे मी गॅलरीमध्ये जाऊन बसले. पाऊण तासानंतर आत येऊन बघते तर तो मेकॅनिक मोबाईल बघत निवांत बसला होता. मग मी त्याला विचारलं की दुरुस्ती झाली का, तर त्यावर तो म्हणाला की नाही अजून. मग मी म्हटलं की मग आवरा लवकर. तर म्हणाला की एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, तो करतो आणि मग आवरतो. आणि मग त्याने कोणाला तरी कॉल लावला आणि बाहेर बोलत गेला. तो अर्ध्या तासाने जात आला आणि मग पुन्हा त्याने कामाला सुरुवात केली. आता मात्र दुपारची वेळ झाली होती आणि गरमी अजूनच वाढली होती. माझं आत बाहेर चालू होतं, पण तो मेकॅनिक मात्र रमत गमत त्याचं काम करत होता. थोडा वेळ काम आणि परत थोडा वेळ मोबाईल, असंच त्याचं चाललं होतं. शेवटी वैतागून 3च्या सुमारात मी त्याला विचारलं की झालं का नाही, अजून किती वेळ लागेल. त्यावर तो म्हणाला की हो झाले, थोडं राहिले. तोपर्यंत माझं शरीर गरमीमुळं घामानं भरलं होतं. पुढचा 1-1.5 तास तसा गेला तरी त्याचं काम उरकत नव्हतं.
मी त्याला म्हणलं की आता माझा नवरा कामावरून घरी यायची वेळ झाली, तरी तू दुरुस्तीचं करतोयस? तर म्हणाला की हो झालंयच, आता चालू करून बघा. शेवटी त्याने AC दुरुस्त केली. मी त्याचे पैसे दिले आणि मग तो गेला. मग काही वेळाने घरात गारवा झाला. तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला. आता काही महिन्यानंतर आमच्या घरात अजून एक नवीन मेंबर येणार आहे आणि या कल्पनेनेच मी आणि प्रतीक एवढे खुश आहोत की ते शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाही. कदाचित आम्हाला मुलं झाल्यावर तरी आईबाबांचं आणि घरच्यांचं आमच्यावरचा राग जाऊन ते सगळे पुन्हा आमच्याशी बोलतील या विचारात आता माझा दिवस जातोय. पण एक तर खरं, 3 वर्षापूर्वी उचललेल्या त्या एका पावलामुळे आणि त्या निर्णयामुळे आज माझा संसार उभा राहिला आहे आणि मी प्रतीकसोबत जेवढा विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी जास्त खुश आहे. आता फक्त आमचं मूल आल्यावर आणि घरचे एकत्र आल्यावर कधी सगळा परिवार परिपूर्ण होतोय याचीच मी वाट बघते.